सोलापूर महापालिकेतील लाड पागे समिती अंतर्गत निवृत्त आणि मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या 14 वारसांना नियुक्ती आदेश प्रदान समारंभ महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात गुरुवारी पार पडला। यावेळी 11 बिगारी तर 3 सफाई कामगारांना आदेश देण्यात आले। याप्रसंगी सभागृह नेते नरेंद्र काळे, गटनेते अमोल शिंदे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त आशिष लोकरे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, महेश देवकर, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना माझ्या कारकिर्दीत प्रथमच आज लाड पागे समिती अंतर्गत वारसांना माझ्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले, हे माझं भाग्य आहे। सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रतीक्षा यादीतील 700 जणांना नियुक्ती आदेश देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली। लाड कमिटीच्या माध्यमातून बरेच वर्षापासून अनेक लोकांना या ठिकाणी नियुक्तीचं पत्र देण्यासाठी आपलं काम चालू होतं आणि आज मी माझं भाग्य समजतो की माझ्या महापौरच्या कारकिर्दीमध्ये आज अनेक लोकांना या ठिकाणी लाड कमिटीच्या माध्यमातून नियुक्तीपत्र देण्यात आले आणि असेच आमचे आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की 700 लोकांची यादी आमची या ठिकाणी वेटिंग आहे। निश्चित या ठिकाणी आज आमचे बिगारी लोक असतील 15 या ठिकाणी बिगारी लोकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि सफाई कर्मचारी हे 5 या ठिकाणी लोकांना या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे, सेवेमध्ये या ठिकाणी रुजू करण्यात आलेलं आहे। आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितले की अजून 700 लोकांची यादी या ठिकाणी वेटिंग लिस्टवर आहे। निश्चित माझ्या कारकिर्दीमध्ये आज इथून पुढे जे काही वेटिंग राहिलेले जे लोक आहेत त्यांना आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करू आणि त्यांना देखील या ठिकाणी न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। सोलापूर महापालिकेत लाड पागे समिती अंतर्गत आतापर्यंत 400 जणांना नियुक्तीपत्रे दिली आहेत। ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न आहेत। या योजनेअंतर्गत 700 जणांची प्रतीक्षा यादी तयार आहे, त्याला मंजुरी कार्यवाही प्रस्ताव ठेवण्यात येत आहे, अशी माहिती प्रास्ताविकात उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली। पण जवळपास 400हून अधिक उमेदवारांना आपण नियुक्त्या दिलेल्या आहेत। जनरल बॉडीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमाच्या अगोदर माननीय महापौर महोदय आणि आयुक्त महोदयांची याविषयी चर्चा झाली आणि चर्चामध्ये सफाई कामगारांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की आपल्याकडं जवळपास एक 700 लोकांची यादी आहे की ज्या लोकांना अजूनही आपल्याकडं पद नसल्यामुळे आपल्याकडे यादी वेटिंगवर यादी राहिलेली आहे। तर या वेटिंग यादीच्या अनुषंगानं आपण लवकरच प्रशासनामार्फत प्रस्ताव देत आहोत की शासनामध्ये पदं जी आहेत आपल्याकडे तयार करून त्याच्या अनुषंगानं कारवाई करण्यासाठी त्यालासुद्धा माननीय महापौर महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। येत्या काही दिवसात आपण त्याचा प्रस्ताव पण सादर करू। याशिवाय संघटनामार्फत जे काही प्रश्न आपल्याला उपस्थित केले जातात त्या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महोदय आहेत, माननीय महापौर महोदय आहेत, पक्षनेते आहेत किंवा उपस्थित असलेले सर्व सदस्य आहेत, या सर्वांनीसुद्धा सर्व कामगारांच्या प्रश्नांविषयी अधिक सकारात्मक अशी भूमिका आहे आणि भविष्यात सर्वच कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत प्रश्न हे सकारात्मक विचार करून आपण त्यांच्या बाजूनं कसे सॉल्व्ह करता येतील असा प्रशासनाचा आणि एकंदरीत सर्व महापालिकेचा प्रयत्न असणार आहे। कारण 1994-96 ला आमचं लाड कमिटी आपल्या महानगरपालिकेने स्वीकृत केले, लागू केले। फक्त सफाई कामगारांना ते लागू केले। त्यानंतर 1/1/2013 ला ते झाडूवाली बिगारी यांना ते लागू करण्यात आले। म्हणजे एकंदरीत जे सेवक होते त्यांच्यावरती 20 वर्षांना आम्हाला लागू झाल्या, 20 वर्षांना मग झाडूवाले आणि बिगारींना त्यांनी लागू केले। तर आता आमचं आयुक्त महोदयांना आणि महापौर सगळ्या सभागृहांना आमची विनंती राहील संघटनेच्या माध्यमातून जे यादी फायनल होतील तेव्हा पात्र वारसदारांचं जसं लोकरे साहेबांनी सांगितले त्या पद्धतीने यादी फायनल करून आपल्या नेतृत्वाखाली सरकारला प्रस्ताव करून उर्वरित सेवकांना पण आपण नियुक्ती द्यायला